एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। बदलापूरमध्ये वाईन शॉपच्या बाहेरच मद्यप्राशन करणाऱ्यांना मनसेने दणका दिलाय। बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर मुख्य बाजारपेठेत पूजा वाईन्स हे मद्य विक्रीचे दुकान आहे। या दुकानाच्या बाहेरच ग्राहक मद्यप्राशन करीत असल्याचे मनसेच्या महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवनकर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी वाईन शॉपच्या बाहेर हंगामा केला। वाईन शॉप मालकाने दुकानाच्या दोन्ही बाजूला कपडा बांधून ग्राहकांना मद्यप्राशन करण्यासाठी अवैध जागा बनवली होती। या परिसरातून महिलांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते आणि याच ठिकाणी मद्यपींची गर्दी असते, त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। धक्कादायक बाब म्हणजे मुख्य बाजारपेठेत वाईन शॉप समोर मद्यपींचा अड्डा झालेला असताना पोलिसांना याची माहिती नसणं हे शक्यच नाही। त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच हा प्रकार सुरू होता का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। मनसेने या वाईन शॉपवर धडक देऊन अड्डा उद्ध्वस्त केला। पुन्हा असा प्रकार निदर्शनास आल्यास वाईन शॉप फोडण्याचा इशारा संगीता चेंदवनकर यांनी दिलाय। काही वर्षापूर्वी संगीता चेंदवनकर यांनी बदलापूरमध्ये महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात सुरू केलेलं रेवा बियर शॉपची तोडफोड केली होती। परत उद्यापासून झालं ना, मी दुकान डायरेक्ट फोडून टाकणार। तुम्हाला परमिशन दारू विकायची दिली, तुम्ही धंदा मांडलाय बाहेर, इथून महिला जातात, लहान मुली जातात, काय चाललंय शहरात आहे। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।